पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज. आपलं गाव, आपली बातमी. खूप वर्ष प्रतीक्षा केलेली आहे. जवळजवळ 45 ते 50 वर्ष प्रतीक्षा केली आणि आज पहिल्यांदा या सुभाषनगरच्या एका रस्त्याचं उद्घाटन होत आहे. असं सर्व रस्त्यांचं उद्घाटन व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे. आता 7-8 तर आम्ही महिलांनी बराच प्रयत्न केलाय, पण आज सुरुवात झाली आणि ही सुरुवात अशीच राहावी. आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष न करता आता मालगाव पैकी बऱ्यापैकी सुभाषनगरचा विकास व्हावा ही आमची सगळ्या महिलांची इच्छा आहे. एवढंच बोलतो. आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आणि आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या प्रयत्नातून सुभाषनगर येथील विकास कामांना गती. काकासो धामणे यांच्या हस्ते श्री संत रोहिदास मार्ग या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. मालगाव तालुका मिरज वृत्त. सविस्तर वृत्त असे की माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आणि आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या विशेष प्रयत्नातून सुभाषनगर भागातील प्रलंबित विकास कामांचा धडाका सुरू केला असून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेतून अ गट श्री संत रोहिदास मार्ग या रस्त्याला 10 लाख रुपयांच्या निधीची मंजुरी देऊन आज दिनांक 13 डिसेंबर रोजी भाजपा नेते काकासो धामणे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून शुभारंभ करण्यात आला. आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या विशेष प्रयत्नातून विविध योजनेतून सुभाषनगरमध्ये अनेक विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. सुभाषनगर येथील दलित वस्तीसाठी 20 लाख रुपये प्रस्तावित. आमदार इद्रिस नायकवडी यांच्या स्थानिक विकास निधीतून चिंतामणी कॉलनी येथे सभा मंडपासाठी 17 लाख रुपये आणि जाधवघर ते बेळगावे यांच्या घरापर्यंत 10 लाख रुपये, लिंगायत समाज स्मशानभूमीसाठी 5 लाख रुपये, सार्वजनिक स्मशानभूमीसाठी 5 लाख रुपये अशा विविध विकास कामांना मंजुरी देऊन विकास कामांचा धुमधडाका सुरू केला आहे. भाजपचे नेते विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेबांना धामणे, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या नेतृत्वाखाली मालगाव उपसरपंच तुषार खांडेकर, विद्यमान कीर्तिताई परदेशी, जावेद मुल्ला, नरेंद्र परदेशी यांनी पाठपुरावा केल्याने विकास कामांना गती मिळाली आहे. आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे व आमदार इद्रिस नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून येणाऱ्या काळात सुभाषनगरमधील विकासाच्या माध्यमातून कायापालट करण्याचा विश्वास यावेळी उपसरपंच तुषार खांडेकर यांनी दिला. जलजीवन मिशन अंतर्गत आमदार खाडे यांच्या माध्यमातून सुभाषनगरमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असून सदर योजनेचे विद्युत कनेक्शन जोडण्यासाठी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी विद्युत विभागाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदर योजना कार्यान्वित करण्यासाठी सकारात्मक चर्चा केली असून लवकरच योजना कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. विकास कामांना गती मिळाल्याने विशेष करून महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. या शुभारंभ प्रसंगी सरपंच अनिताताई क्षीरसागर, पंचायत समिती माजी सदस्य किरण बंडगर, सोसायटी संचालक सुलेमान मुजावर, संचालक श्रीमती कस्तुरी खोत, रवींद्र क्षीरसागर, अजित खोत, उदय वनकुंद्रे, सुभाष माने, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली लोंढे, सौ माने व स्थानिक नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज. आज दलित वस्ती सुधार योजनेतून या कामाचं उद्घाटन करत असताना काही गोष्टीचा मी खुलासा करू इच्छितो. बऱ्याचदा या ठिकाणी म्हणजे सुभाषनगरमध्ये काहीच कामं झालेली नाहीत अशा पद्धतीचा म्हणजे आरोप होता. त्याबद्दल मध्ये एकदा मिटिंग घ्यायचं ठरवलं, पण मिटिंग पण शांततेत घेता आलं नाही. ते आता कुणामुळं काय कारण ह्या विषयात न जाता त्यावेळी मी काही महिलांच्याकडे इथं ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी केलेली कामाची यादी होती ती यादी मी कोणाकडे दिलं आहे मला काय नाव लक्षात नाही त्यांचं, तर ती यादी मिळाली तर त्यांच्याकडे मी दिलेलं होतं आणि काम केलेलं नाही असं नाही. विस्तारित भाग असल्यामुळं कामं बरीचशी राहिलेली आहेत आणि जे पाण्याची स्कीमचं काम चालू होतं ते जवळपास 17 कोटीचं काम होतं. ते काम पूर्ण होऊ दे आणि परत रस्ते उकरायला नको ह्या भाऊंच्या बरोबर बोलणं झाल्यामुळं ते कामं पेंडिंग ठेवली आम्ही काही एरियातली आणि ती कामं परत घ्यायला हे केलं. पण शासनाकडं आता नवीन फंड कुठलाही उपलब्ध झालेला नाही. आता जो फंड आपल्याला उपलब्ध होईल तो बऱ्यापैकी आम्ही मालगावची कुठलीही कामं न घेता बऱ्यापैकी सगळं सुभाषनगरमधनं कामं करायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं जी कामं सुचवलेत ती प्रॉपर सुभाषनगरमधली सुचवलेत. मग ते इद्रिसभाईंच्या फंडातनं असू देत, सुरेशभाऊ खाडेंच्या फंडातनं असू देत, दलित वस्तीतनं असू देत, ग्रामपंचायतखंड कुठला उपलब्ध होईल तो निधी ह्याच ठिकाणी वापरायचा आणि ही कामं करायची अशा पद्धतीचं धोरण आम्ही ठेवलेलं आहे. पिण्याच्या पाण्यासाठी बोलायचं झालं तर 8 दिवसापूर्वी भाऊंनी MGP परत MSCB आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतो. जवळपास 3 तास मीटिंग झाली. मालगाव ग्रामपंचायतचं कनेक्शनसुद्धा कट झालेलं आहे.
त्याला कारण म्हणजे थकबाकी 1 कोटीच्या पुढं गेलं आहे आणि पैशाची तरतूद होऊ शकली नाही. त्याला आम्ही कालपर्यंत आता नवीन एक योजना आल्या, घरपट्टी पाणीपट्टी जे थकीत आहेत त्या थकीत पाणीपट्टीमध्ये शासनानं GR असा काढलेला आहे की 50% सवलत द्यायची आणि ते जे मागची थकबाकी आहे ते 50% सवलत देऊन भरून घ्यायची. आपल्या सुभाषनगरचं सुद्धा बऱ्यापैकी घरपट्टी आणि पाणीपट्टीचं काय हे नाही, पण घरपट्टी थकीत आहे ते ग्रामपंचायतकडं जमा करावं आणि आपलं 50% जे शासन सवलत दिलं आहे ते वाचवता येईल आणि ती फक्त 31 डिसेंबरपर्यंतच मुदत आहे. त्या पद्धतीनं परवा दिवशीच काल आम्ही एवढ्या एका कामासाठी नागपूरला जाऊन भाऊंना यशींना फोन करायला लावून मालगावची स्कीम आम्ही चालू केलेली आहे. आणि सुभाषनगरच्या बाबतीत आत्ताच आमची निपूबाई आम्ही सगळ्यांची चर्चा झाली की बाबा परत एकदा भाऊ आज दुपारी पोचतील. 2 दिवसात त्यांची मिटिंग लावून अधिकाऱ्यांची ते कनेक्शन जोडायला भाऊनी पण सांगितलेलं आहे. आणि आम्ही ते 15-20मधनं जो फंड येणार आहे तो रस्त्याची कामं थोडीशी बाकी बाजूला ठेवून आम्ही ते पैसे पाण्याचे भरायचे आणि लवकरच सुभाषनगरचं कनेक्शन जोडून घ्यायचं आणि हे सुद्धा काम पूर्ण करायच्या धोरणातनं आम्ही वाटचाल केलेलं आहे. जी कामं राहिलेत थोडंसं वार्ड नंबर 4मधली शास्त्रीनगरमधली काही कामं आणखीन सुभाषनगरमधली काही कामं सोडली तर बऱ्यापैकी मालगावमध्ये कामं झालेली आहेत. आम्ही भाऊंना पण असं सुचवलेलं आहे की कामं करत असताना थोडीफार मंजुरी आपण जास्ती सुभाषनगरला देऊ. मालगावसाठी फंडची कधी तरतूद करायची काही तूर्त गरज नाही आणि सुभाषनगर पण मालगावबरोबर ज्यावेळी येईल त्यानंतर बाकी सगळ्याचा विचार करू. आम्ही ग्रामपंचायतला जो 15-20चा फंड येतो तो सगळा फंड भागिले 6 म्हणजे जो 1 कोटी फंड आला तर अशा पद्धतीनं आम्ही कामाची पद्धत ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीनं सुभाषनगरला सुद्धा फंड दिलेला आहे. भविष्यात काय कामं राहिलेली आहेत ती वेगवेगळ्या फंडातनं कामं आम्ही निश्चित. आपल्या सुभाषनगर हा विस्तारित भाग आहे. विस्तारित भाग जरी असला 2021 पासून 2025पर्यंत आपण ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगातून 1 ते 1.25 कोटीपर्यंत आपण कामं केलेली आहेत. फक्त विस्तारित भाग असल्या कारणानं आपल्याला थोडं काम दिसून येत नाही. अंगणवाडी असतील, अंगणवाडीचं जे टेबल खुर्च्या असतील, लाईट बिल शाळेचे असतील किंवा रस्ते असतील, काही पद्धतीनं आपल्याला इथं गटारीची व्यवस्था करता आली नाही. कारण या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती त्या पद्धतीची असल्यामुळं काही ठिकाणी आपण ओपन पीस देखील आपल्याकडे उपलब्ध नसताना, कारण अजून ओपन पीस हे सोसायटीच्या नावावरती आहेत, ते ओपन पीस ज्या वेळेला आपण वर्ग करून देशीला त्याचं देखील आम्ही भाऊंच्याकडे असेल, नायकोडी साहेबांच्याकडे असेल जाऊन पाठपुरावा करून त्याची देखील आपण एखादं नाना पार्क असेल, सुशोभीकरण असेल किंवा बगीचा असेल अशा पद्धतीचे आपल्याला सोयीसुविधा करता येतील. ग्रामपंचायतीनं काहीच केलं नाही असं म्हणता येणार नाही. त्यांच्या पद्धतीनं जेवढं करता येईल तेवढा निधी देता येईल तेवढा त्यांनी दिलेला आहे. फक्त विस्तारित भाग असल्यामुळं आपल्याला कामं दिसून येत नाहीत. पण इथून पुढच्या काळात जास्तीत जास्त आमदार फंड असेल, खासदार फंड असेल किंवा पालकमंत्र्यांचा चंद्रकांत दादांचा फंड असेल किंवा ग्रामविकास मंत्र्यांचा फंड असेल, अण्णांच्या मार्गदर्शनाखाली, महादेव दावड्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथंपर्यंत पोहोचून या सुभाषनगर भागाचा जास्तीत जास्त कसा विकास करता येईल एवढा आम्ही आपणास वचन देतो आणि थांबतो.